आपण एक टॉपिक शिकणार आहोत. मागच्या वेळेला आपण ग्रोथ पाहिलं, डेव्हलपमेंट पाहिलं, सस्टेनेबल डेव्हलपमेंट पाहिलं. त्यातला एक महत्त्वाचा टॉपिक ज्यावर मटेरियल इन जनरल स्कॅटर्ड आहे, कुठल्याही पुस्तकात असं क्लिअर झालेलं नाही, डिबेटेबल आहे, एक्झॅक्ट अजूनही क्लिअर झालेला नाही आहे ना, तो म्हणजे इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट. ओके, समावेशक विकास. लिहून घेऊया तू. समावेशक, याला सर्वसमावेशक असं सुद्धा म्हणतात. सर्वसमावेशक. ओके, एक तर समावेशक किंवा सर्वसमावेशक. अत्यंत महत्त्वाचं आहे. आपण जे काय आहे विकासाच्या वेगळ्या डायमेन्शनमध्ये आलो आहे, है ना. अत्यंत वाईट परिस्थिती आहे. रिसेंट न्यूज आहे है ना, हाथरसची. चला ठीक आहे. हाथरस आहे ना, हाथरसचा गँगरेप, हाथरस गँगरेप आहे. अलाहाबाद हायकोर्टच्या लखनौ खंडपीठाने आत्ता जजमेंट दिलं, जस्ट आहे ना, कालचं जजमेंट आहे. काय जजमेंट आहे है ना, खूप सुंदर एक गांधीजींचं त्यांनी हे दिलेलं आहे की इनइक्वॅलिटीवर एक स्टेटमेंट दिलेलं आहे. आणि त्या कॉन्टेक्स्टमध्ये एक बाजू मांडली महत्वाची. कुठली तर इनइक्वॅलिटी, विषमता. हा जो हाथरसचा प्रकार झाला आहे, हा हाथरसचा गँगरेप, याचं मूळ काय आहे तर विषमता. आपण असा विचार करूया की एक बिलियनियर आहे, बिलियनियर जो भारताला विकत घेऊ शकतो, त्याच्या मुलीवर रेप होणार, गँगरेप पॉसिबल आहे? पॉसिबल आहे? नाही, पॉसिबल नाही. बरोबर आहे, राईट. का? कारण की त्या बिलियनियरमध्ये शक्ती आहे प्रत्येकाला विकत घेण्याची, सिस्टीमला विकत घेण्याची. आणि म्हणूनच बिलियनियरच्या मुलीवर रेप, मास रेप, गँगरेप ही पॉसिबिलिटी नील आहे, शून्यातच आहे. तिथेच गरीब आहे ना, गरीब वडिलाच्या मुलीवर रेप होण्याची, मॉलेस्टेशन होण्याची, छळ होण्याची पॉसिबिलिटी ही अधिक आहे. का? तर गरीब श्रीमंत नाही, तर महत्वाचं आहे इनइक्वॅलिटी, विषमता. आणि विषमता भारतात कशी आहे? एक्स्ट्रीम, अत्यंत तीव्र प्रकारची विषमता आहे. तीव्र प्रकार म्हणजे कसा? तर जर एक बिलियनियर असेल, त्याच्याकडे 100 रुपये असतील असं गृहीत धरा. एक बिलियनियर असेल, त्याच्याकडे 100 रुपये असतील असं गृहीत धरा. तर जो गरीब आहे त्याच्या बाजूला राहणारा, त्याच्याकडे मायनस लिहितो मी, 1,00,000 रुपये असतील, मायनस 1,00,000 रुपये असतील. म्हणजेच काय, हा गरीब किती वेळा, हा श्रीमंत जो आहे बिलियनियर, हा गरीबाला किती वेळा विकत घेऊ शकतो? कॅल्क्युलेट करा बघा, किती वेळा विकत घेऊ शकतो है ना. म्हणजेच काय, इतक्या तीव्र प्रकारची जर विषमता असेल तर मानवाच्या हक्काचा ऱ्हास, मानवीय अस्तित्वाचं जे क्वेश्चन आहे, क्वेश्चन मार्क जो रेज होतो, तो सहज रीतीने होणं शक्य आहे. हाथरस हे रिप्रेझेंटेशन आहे भारतातल्या एक्स्ट्रीम इनइक्वॅलिटीचं. बरोबर आहे. त्यातलं एक उदाहरण घेऊया, दुसरं उदाहरण घेऊया. एक्स्ट्रीम इनइक्वॅलिटीवर ऑक्सफॅम ही संघटना आहे. ऑक्सफॅम आंतरराष्ट्रीय संघटना आहे.
जी इनइक्वॅलिटीवर संपूर्ण जगातील विविध देशांचं आकलन करते आणि टॉपमोस्ट जगातील टॉपमोस्ट जी कंट्री आहे ज्याच्यामध्ये सर्वात अधिक विषमता आहे ती रशिया आहे आणि त्यानंतर भारत येतो. बरोबर आहे. काय आहे भारताबद्दल स्टेटमेंट बघा. ऑक्सफॅमचं स्टेटमेंट बघा काय आहे. ऑक्सफॅम म्हणतो भारत जो आहे, भारत हा मोस्ट फास्टेस्ट ग्रोइंग कंट्री इन इकॉनॉमिक सेन्स. आर्थिक दृष्टिकोनातून बघितलं तर भारत हा जगातील अत्यंत जलदगतीने पुढे जाणारा देश आहे. अत्यंत जलद गतीने है ना. आपल्याला इमर्जिंग कंट्री सुद्धा म्हटलेलं आहे है ना. आपलं जे काही ग्रोथ आहे ती अत्यंत फास्ट आहे. आर्थिक वाढ जी अत्यंत जलद गतीने होत आहे. परंतु भारत हा असा देश आहे ज्याच्यामध्ये अधिकाधिक मोस्ट इनइक्वॅलिटी. बघा पॅराडॉक्स भारताची. भारताचं जे हे आहे असं म्हणजे ज्याला आपण पॅराडॉक्सिकल सिच्युएशन आहे. एका बाजूला मस्त पैसा येत आहे भारतात. भारत मस्त आर्थिकदृष्ट्या प्रगती करत आहे है ना. बरोबर आहे. आणि दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर भारत हा जगातील दुसऱ्या नंबरचा विषमता असलेला देश आहे. आता यात महत्वाचं आहे रशिया आणि भारत कंपॅरिझन केलं बरोबर आहे की रशिया सर्वात जास्त इनइक्वल दिसतं. भारतामध्ये इनइक्वॅलिटी सेकंड नंबरची आहे. आता आपण हे जे आहे इनइक्वॅलिटी विषमता ही भारतीय लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून जर बघितली, भारतीय लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून तर आपल्याला अत्यंत विदारक चित्र दिसतं. अत्यंत विदारक चित्र. अत्यंत विदारक म्हणजे भारतात जर भारतीय संविधान नसते आणि त्याच्या आधारावर जर सिस्टीम्स बरोबर डेव्हलप झाल्या नसत्या ना है ना. म्हणजे असं असूनही तर इतका वाईट परिस्थिती आहे. जर असं नसतं तर इंडिया माइट बी द मोस्ट बार्बॅरिक कंट्री ऑफ द वर्ल्ड. जगातील अत्यंत म्हणजे ज्याला आपण म्हणतो क्रूर प्रकारचा जर कुठला देश असता है ना, अमानवीय जर कुठला देश असता तो भारत असता. आपण आफ्रिकन कंट्रीजमध्ये काही ठिकाणी बघतो, रवांडा, बुरुंडी ह्या ठिकाणी बघतो की जिनोसाईड होताना दिसतं. जिनोसाईड म्हणजे मास किलिंग. असं भारतात नाही आहे सध्या चित्र. का तर केवळ संविधान आणि संविधानाने निर्माण केलेली जी संस्थात्मक परिस्थिती आहे कदाचित त्याच्यामुळे. अदरवाईज भारतामध्ये जर एक्झिस्टेन्शियल सिच्युएशन प्रत्यक्षात जर आर्थिक सामाजिक परिस्थिती किंबहुना राजकीय परिस्थिती जर बघितली तर आपल्याला असं दिसेल की भारतातली तत्कालीन आत्ताची प्रेझेंट कंडिशन अत्यंत वाईट आहे. जगातील इतर देशांशी कंपॅरिझन केलं तर आपण बघतोय विषमता ही भारतामध्ये अत्यंत तीव्र प्रकारची आहे. आता यासाठी ऑक्सफॅम जी आहे संघटना, ऑक्सफॅम संघटनेने काही डाटा दिलेला आहे भारताच्या कॉन्टेक्स्टमध्ये है ना. काय आहे डाटा तर यापूर्वी मी चर्चा केलेली आहे. या चर्चेमधलं एक रिसेंटली इकॉनॉमिक टाइम्समध्ये बाकीच्या न्यूजपेपरमध्ये न्यूज आली होती है ना की मुकेश अंबानी यांचा प्रॉफिट किती है ना. तो प्रॉफिट पर डे काढण्यात आला होता. कसं काढण्यात आला होता. प्रॉफिट पर डे. प्रॉफिट पर डे काय आहे 300 करोड. 300 करोड. आपल्या 1000 पिढ्या जन्माला येतील तरी टच नाही करणार है ना. रोजचं म्हटलं इथे आपल्या 1000 पिढ्यांचं गणित करा. इथं रोजचं गणित आहे. पर डे 300 कोटी मागच्या वर्षी मुकेश अंबानी याचा प्रॉफिट आहे 300 कोटी. असं ऐकता क्षणी अटॅक येऊन मरून जाईल माणूस. बरोबर आहे ना राईट. आता ह्या कॉन्टेक्स्टमध्ये काय म्हटलेलं आहे ऑक्सफॅमने की भारतातील 1% जे श्रीमंत आहेत
भारतातील 1% जे श्रीमंत आहेत त्यांची 2017चा आहे डाटा, 2017चा, त्याची 2017 मध्ये जी एकूण आपली नॅशनल वेल्थ आहे, राष्ट्रीय संपत्ती आहे, त्याच्यामध्ये जे काही वाढ झाली त्याच्यामधला 73% हिस्सा 1% बिलियनियर लोकांकडे आहे आणि टॉपमोस्ट 10% जे लोक आहेत त्यांच्याकडे 77% इतकी राष्ट्रीय संपत्ती भारताची त्यांच्याकडे एकवटली आहे, है ना. समजू शकता, यापूर्वी मी चर्चा केली, हे ऑक्सफॅम जे आहे हे आंतरराष्ट्रीय संघटना आहे, त्याचा मी आकडा सांगतोय. आता अजून एक सुंदर गणित त्यांनी सांगितलं, खूप सुंदर बघा, इनइक्वॅलिटीचं आहे की भारतामध्ये ग्रामीण भागात राहणारा जो मजूर आहे, जो मिनिमम वेजवर, किमान जे आहे तत्वावर जो काम करतो, मिनिमम वेजवर जो काम करतो, न्यूनतम ज्याला आपण रोजंदारीवर काम करतो, त्याला ह्या भारतातील एक टॉपमोस्ट गारमेंट कंपनी असेल, सुरत वगैरेला टॉपमोस्ट गारमेंट कंपनी, सूतगिरणी वगैरे, त्याचा जो एक्झिक्युटिव्ह आहे त्या एक्झिक्युटिव्हचा एका वर्षाचा पगार, त्या एक्झिक्युटिव्हचा एका वर्षाचा पगार कमवायला, है ना, त्या बिचाऱ्या गरीब ग्रामीण भागातील राहणाऱ्या मिनिमम वेजवर काम करणाऱ्या मजुराला किती वर्ष लागतील? एका वर्षासाठी. किती वर्ष लागतील? 941 वर्ष. किती वर्ष लागतील? 941 वर्ष. ऑक्सफॅम सांगतो, मी नाही सांगत, है ना. मी कोण होतो सांगणार, है ना. ऑक्सफॅम सांगत आहे, है ना. आकडे कोण सांगत आहे? ऑक्सफॅम ही संघटना सांगत आहे 941 दिवस. अजून एक विदारक परिस्थिती भारतामध्ये दिसते की मागील 30 वर्षात, 3 डिकेड्स, मागील 30 वर्षामध्ये भारतामध्ये जी एक्स्ट्रीम इनइक्वॅलिटी आहे ही अधिकाधिक प्रमाणात वाढलेली आहे. म्हणजेच काय तर भारत जसा जसा ग्रो होत आहे, जसा जसा आर्थिकदृष्ट्या सबळ होत आहे, तसं तसं भारतामध्ये विषमतेची तीव्रता वाढत आहे. म्हणजेच काय? इकॉनॉमिक ग्रोथ, आर्थिक वाढ, आर्थिक वृद्धी इज इक्वल टू, भारतामध्ये गणित किती सुंदर गणित आहे बघा, इज इक्वल टू इनइक्वॅलिटी ग्रोथ, विषमतेची वृद्धी. आर्थिक वृद्धी इन जनरल कसं असतं? एखाद्या, उदाहरण घ्या, एखाद्या घरी एखादा पोट्टा नोकरीवर लागला तर आपण म्हणतो ना आता घराचं कल्याण होईल. कसं कल्याण होईल? तो पोट्टा नोकरीवर लागलं का मग दुसरे आपल्या भावाला म्हणते, है ना, बापू म्हणते तू शिक रे, मी तुले पैसे देतो. मग तो शिकते, तो लागते नोकरीवर, मग तो तिसऱ्या भावाला म्हणते अबे मी पैसे देतो, शिक रे, है ना. असं करत करत शेंबडे शुंबडे पोट्टे नोकरीवर लागते आणि नोकरीवर लागून ऑफिसर होते. आपण म्हणतो ना एका घराण्यात एवढे ऑफिसर. मग त्याला विचारले जाते बापू कसे रे, तुझा बाप तर शेतकरी होता, है ना. तुम्हाला ठाऊक असेल आमचा बाप आणि आम्ही, कोणी लिहिलंय पुस्तक? आमचा बाप आणि आम्ही कोणी लिहिलं पुस्तक? कोणाचं पुस्तक आहे? आहे का उत्तर आहे? कोणाचं पुस्तक आहे मित्रांनो? प्लीज प्लीज 12 जण, 12 पैकी म्हणजे 9 जण तरी आलात तुम्ही माझ्यासोबत. 9 पैकी कोणीतरी. यस, एक्झॅक्टली, सुवर्णा, ॲब्सोल्युटली करेक्ट. नरेंद्र जाधव यांचं, इकॉनॉमिस्ट, RBIचे डेप्टी गव्हर्नर, बरोबर आहे. IMF ला रिप्रेझेंटेशन करणारे आणि महत्वाचं म्हणजे अनुसूचित जातीतील. बघा किती महत्वाचं आहे. म्हणजेच आपल्याला ह्या दृष्टिकोनात हे उदाहरण काय दिसतंय की एक जण म्हणजे नरेंद्र जाधव, त्यांचे बंधू वगैरे सर्व घर वर आलेलं है ना, सर्व घरच वर आलेलं आहे. म्हणजेच काय आपल्याला दिसतंय की एक जण एखाद्या घरून झाला तर बाकीचे सगळे हळूहळू हळूहळू सगळे वृद्धी, सगळे वर जाते, सगळे ऑफिसर बनते. म्हणजे घरच्या घर असं वर येते. भारतामधली चित्र कसं आहे, है ना.
म्हणजे एक इथं भारतामध्ये एखादा बिलिनियर झाला तर असं होतं का गरीबाले, है ना, असं वर आणलं गेलं असं होत आहे का? नाही. ही गडबड होत आहे. इकॉनॉमिक ग्रोथ इज इक्वल टू, है ना, इक्वॅलिटी ग्रोथ असं पाहिजे गणित, है ना, बरोबर आहे. गणित कसं पाहिजे? आर्थिक वृद्धी म्हणजेच समताची वृद्धी. इथं गणित कशी आहे? आर्थिक वृद्धी म्हणजे विषमतेची वृद्धी. गणित जुळते का? नाही जुळत. गणित नाही जुळत याचा अर्थ आपली परिस्थिती अत्यंत विदारक आहे. म्हणजेच काय? भारतामध्ये एक अत्यंत विदारक परिस्थिती, त्याचं नाव आहे इनइक्वॅलिटी. आज आम्ही जे चर्चा करणार आहोत इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट, समावेशक विकास, याचा केंद्रबिंदूच आहे विषमता. ज्या क्षणाला विषमता दूर होईल अशी परिस्थिती, कशी परिस्थिती? अशी परिस्थिती ज्याच्या मार्फत, ज्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने विषमता दूर होईल त्याला आपण समावेशक विकास म्हणू. बेसिक पहिल्यांदा म्हणजे समावेशक विकासाचं घेणं देणं कशाशी आहे? विषमता दूर करण्याशी आहे. बरोबर आहे. आतापर्यंत आपण काय टर्मिनॉलॉजी पाहिल्या? ग्रोथ, डेव्हलपमेंट, सस्टेनेबल डेव्हलपमेंट. ह्या तिघांमध्ये हा भाव नव्हता. कुठला भाव नव्हता? रिमुव्हिंग इनइक्वॅलिटी, एस्टॅब्लिशमेंट ऑफ इक्वॅलिटी, समता प्रस्थापित करणे किंवा विषमता दूर करणे. आणि ह्याच कॉन्टेक्स्टमध्ये आपण इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट समजून घेऊ. आलं लक्षात? बॅकग्राऊंड लक्षात आला? पिक्चरचा ट्रेलर आला का? ट्रेलर लक्षात आला? समजलं का काय सांगायचं आहे? समजलंय? यस, व्हेरी गुड, है ना. म्हणजे एकच विद्यार्थिनी आहे का इथे यस सर नो सर म्हणाले? बाकीचे भाऊ यस, ओके, मोसमी थँक्यू. अजून बाकीचे बाबू 2 जण झाले, 7 जण. आज खाऊ का? इकॉनॉमी आवडला नाही का? अरे बापू कसा का? मोठा प्रॉब्लेम आहे. काय आहे, है ना, असं म्हणतात. देर इज अ वन एलिमेंट फ्रेज आहे, देर इज नो फ्री लंच इन दिस वर्ल्ड, असं म्हणतात, है ना. फुकटाचं जेवण ह्या जगात कुठेच भेटत नाही. मित्रांनो, इथेही तुम्हाला फुकटात भेटत नाही, है ना. याच्या मागे तुमची नाही मेहनत, पण कोणाची दुसऱ्याची तर मेहनत आहे, है ना. त्याला तर काही कॉस्ट बिअर करावं लागते, त्याचा वेळ जातो आणि तुमचाही वेळ जातो. वेळ तुम्हाला इन्व्हेस्ट करायचा आहे, हे इन्व्हेस्टमेंट आहे, है ना. बरेच वेळा आपण काय करतो? क्लास लावले मोठे, है ना, तर काय होतं? क्लास मोठे लावले म्हणजे मग बस, है ना, सुरू, इथून काहीतरी भेटेल. बरोबर आहे, राईट? असंच आहे ना. इथे फुकटात भेटते, शासन देत आहे तुम्हाला. बघा शासन किती विचार करतं विषमता दूर करण्याचं. शासनाचे धोरणं बघा, है ना. भारतीय संविधानाने भारताच्या शासनावर ही मोरल रिस्पॉन्सिबिलिटी लादलेली आहे, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीमध्ये. आणि मोरल रिस्पॉन्सिबिलिटी पूर्ण करायला शासन, है ना, सातत्याने प्रयत्न करतं आणि अशा प्रकारे वेगवेगळं इन्स्टिट्यूशनलायझेशन तयार करतं, जेणेकरून भारतातील सामान्य जनता त्याचा लाभ घेतील आणि स्वतःचा विकास करतील आणि खऱ्या अर्थाने भारतात समता प्रस्थापित होईल. परंतु सामान्य जनता जर सजग नसेल, है ना. What Woodrow Wilson said? Woodrow Wilson, the ex-president of USA, है ना, where the democracy thrives, only where if the people of a country are being awakened. ज्या देशाचे नागरिक सजग आहेत, ज्या देशाचे नागरिक सजग आहेत, तोच देश खऱ्या अर्थाने लोकशाही प्रस्थापित करू शकतो. मग दोष कोणाला द्यायचा, है ना? Who is being a responsible, है ना, to preserve, to protect, to develop,
टू कन्झर्व द डेमोक्रेसी. आणि या लोकशाहीला आहे ना संवर्धन करायचं, तिला खुलवायचं फुलवायचं, याची जबाबदारी कोणाची? लोकांची ना, लोकांची शाही आहे ना. आणि मग सामान्य जनता जर शासन काही करतंय त्याला दुजोरा देत नसेल तर मग शासन काय करत ना? बरोबर आहे ना. किती विद्यार्थी आहेत एनरोल केलेले, किती विद्यार्थी येत आहेत, काय काय लावलंय है ना. मग रिझल्ट येत नाही है ना. बापाचा माल हो का है ना. रस्त्यावरचा भाजीपाला घेतला उचलला फुकटाचा माल, नोकऱ्या अशा रस्त्यावर पडल्या आहे का? What is the problem in India? The context of the है ना development of equality है ना, lack of employability. And what is the base of lack of employability? Lack of will. इच्छाच नाही, सगळी इच्छा मरून गेली आहे. टपरीवर बसायची इच्छा पूर्ण आहे, मस्तपैकी टापाची इकडे तिकडे, बाकीची नाही है ना. असो ठीक आहे, काय बोला काही कळत नाही, असो है ना. माझं बोलूनही काही फायदा नाही, माझ्या बोलण्याने फायदा होत असेल तर फारच छान म्हणा, हरकत नाही. पण असं बोलून काही गरज नाही. तुम्ही सुजाना सगळे है ना, 20-30तल्या, काहींची 30 गाठली असेल, बरोबर आहे, ठीक आहे. मित्रांनो, काही सब्जेक्ट्स जे आहेत असं कोणी शिकवतात, जरूर नाही की त्यांनी खूप छानच शिकवलं पाहिजे, मजाकच केली पाहिजे. कारण मजाक करता करता शिकवला ना तर आपल्या जीवनाच्या मजाक होऊन जाते है ना. तर सिरियस मोडमध्ये शिकण्याची तयारी असली पाहिजे है ना. बाबासाहेब म्हणतात ना, पुस्तक माझे मित्र आहेत. तर पुस्तका मजाक करत होते का बाबासाहेबाशी है ना? नाही ना. मग है ना, आपल्याला इंटरेस्ट घ्यायचा आहे मित्रांनो. आपण इंटरेस्ट घेऊ तर आपल्याला समजेल, नाही तर समजणार है ना. किती किती मजाक करावी बा है ना. नुसता मजाक करून करून जीवनाच्या मजाक नाही करावं. ओके ठीक आहे. चला, इन्क्लुसिव्ह डेव्हलपमेंटच्या कॉन्टेक्स्टमध्ये एक महत्वाचा आहे एलिमेंट, आपण एक टप्प्याटप्प्याने समजून घेऊया. खूप महत्वाचा आहे, कारण एकदम मायन्यूट फरक आहे, एकदम प्रिसाइज मायन्यूट फरक आहे, एकदम हलकासा शब्दांचा खेळ आहे, शब्दसहल आहे. त्याच्यामुळे शब्दावर तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. अशा प्रकारे प्रश्न मेन्समध्ये येतील आणि एकदम प्रिसाइज लेवलवर मायन्यूट फरकमध्ये तुम्हाला उत्तर राहतील. ते टिक करता आलं पाहिजे. कॉन्सेप्च्युअल आहे, फॅक्च्युअल नाही आहे. आणि तुम्ही परीक्षा क्लरिकल देत नाही की वारंवार फॅक्ट सांगायचे. तुम्ही परीक्षा ही ऑफिसर बनण्याची देत आहे. ऑफिसर म्हणजे डिसिजन मेकर, निर्णय घेण्याची ज्याच्या शक्ती आहे तो, ज्याला ऑफिस चालवता येतं तो, ज्याला निर्देश देता येतात तो, ज्याला काम करवून घेता येतं तो. क्लर्क ज्याला काम करायचं आहे, जो सांग काम्या, जसं सांगितलं तेवढं करायचं, तो क्लर्क. तुम्हाला क्लर्क बनायचं नाही. ओके, तर म्हणून प्रिसाइजली आपल्याला एक एक पार्ट बघून घ्यायचा आहे. ग्रोथ, वाढ, वाढ, वाढ जेव्हा आपण शब्द ऐकतोय है ना, तर वाढ हा जो शब्द आहे हा एकदम इकॉनॉमिक कॉन्टेक्स्ट मध्ये आहे, आर्थिक दृष्ट्या दिलेला आहे, आर्थिक दृष्ट्या आहे. मग आर्थिक दृष्ट्या आहे तर याचं मेजरमेंट कसं करावं, याचं मापन कसं करावं. तर याचं मापन केलं जातं पहिल्यांदा GDP मध्ये है ना, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, सकल घरेलू उत्पादन, बरोबर आहे. दुसरं आहे पर कॅपिटा इन्कम, प्रति व्यक्ती उत्पन्न जे आहे पर कॅपिटा इन्कम. बेसिक आहे, म्हणजे हा कुठला सांगतोय, ग्रोथ शोज सिंगल डायमेन्शन. कुठला आयाम सांगतो, एकल आयाम आहे, एकल आयाम आहे, एक आयामी आहे, एकच अँगल आहे याचा, दुसरे अँगलच नाही, एकच याच्यातून बघतो तो, दुसरा डायमेन्शन दिसतच नाही त्याला. यानुसार सिंपल फॉर्म्युला म्हटलेला आहे की पैसा आला तर सुबत्ता येईल, म्हणजे वेलबिंग होईल. सुबत्ता आली तर इक्वॅलिटी येईल, समानता येईल, समता येईल. असा सिंपल फॉर्म्युला दिलाय. हा फॉर्म्युला जो आहे त्यानुसार ग्रोथ जो आहे हा ट्रिकल डाऊन थेअरी मध्ये अप्लाय करतो है ना. झिरपणे आता जे उदाहरण दिलं मी, एक पोट्ट ऑफिसर होते, शहरात येते, त्याला वाटते माया भाऊ बी झाला पाहिजे, भावाले पैसा लावते, म्हणजे ट्रिकल डाऊन करते.
ज्या भाऊ शिकत नाही, हे पोट्ट का करते, त्या भावाला शेतीसाठी पैसा दे, अबे शेती तर कर, काही तर कर. म्हणजे आपला जो कमावलेला पैसा आहे त्यातला काही पैसा खाली टाकते, है ना. असं मनावर भारतातल्या बिलियनियरले, बापू तुम्ही आता एवढे करोड कमवता मिनिटाचे ना सेकंदाचे, तर असं थोडासा खिसा झाडून द्या खाली, है ना. तर बरेचसे लोक झाडते मी खिसा, है ना. कसा झाडते, एनजीओ थ्रू. एनजीओ कोणाची, स्वतःचीच, है ना. मजा कोण मारते, स्वतः दाखवते देखावा की मी, है ना, सोशल ऍक्टिव्हिटी केल्या. तसं नाही, प्रत्यक्षात ट्रिकल डाऊन म्हणजे प्रत्यक्षात खालपर्यंत पैसा झिरपलेला पाहिजे. झिरपण्याचं जे हे तत्व आहे, या तत्वावर आधारित वाढ ही संकल्पना आहे. परंतु असं होत नाही मित्रांनो, है ना. का होत नाही, बिकॉज ह्युमन बीइंग इज अ वेस्टेड इंटरेस्ट ॲनिमल. कसा आहे, आपण कसे प्राणी आहोत, ज्याला नेहमी स्वार्थ जपण्याची सवय आहे. आपण स्वार्थी प्राणी आहोत. ह्या जगातील सर्वात जर स्वार्थी प्राणी असेल तर तो आपण आहोत. त्याच्यामुळे इन जनरल असं ॲटोमॅटिक होत नाही. त्यासाठी त्याचा भाव आणणे आवश्यक आहे, तशा प्रकारची परिस्थिती निर्माण करणे आवश्यक आहे, तशा प्रकारची संरचना निर्माण करणे आवश्यक आहे, है ना. बरोबर आहे. त्यासाठी मग आपण राज्य संकल्पना बनवली. राज्य संकल्पनेमधून आपण हे खिसे झाडतो. कसे खिसे झाडतो, तर आपण टॅक्स लावतो. मग बरोबर खिसे झडले पाहिजे. रईसांचे खिसे जास्त आणि गरिबांचे खिसे कमी किंवा झडलेच नाही पाहिजे, म्हणून आपण वेगळ्या प्रकारचा टॅक्स लावतो. कोणता लावतो, कोणता लावतो टॅक्स, सांगू शकताय? कोणत्या प्रकारचा कर आपण रईसांचे खिसे झाडण्यासाठी लावतो? लक्षात आला का मुद्दा? बघा, रईसाकडे 100 रुपये आहेत, गरीबाकडे 10 रुपये आहेत. आता ह्या दोघांमध्ये समता आणायची आहे. बापू तुझे 10 रुपये तर 10 रुपयेच राहू दे, तुले काही मी करत नाही, पण तुला 100 रुपये, अरे बापू 50 तर रुपये दे रे, तर 50 रुपये काढून घेते. बरोबर आहे. हा, व्हेरी गुड. रुपेशने सांगितलं इन्कम टॅक्स. याला आपण जनरल टर्मिनॉलॉजी वापरू. जनरल इन्कम टॅक्स हा त्यातला एक पार्ट झाला. म्हणजे कुठल्या प्रकारचा टॅक्स लावतो, प्रोग्रेसिव्ह टॅक्स. कुठल्या प्रकारचा लावतो, प्रोग्रेसिव्ह टॅक्स. ओके. प्रोग्रेसिव्ह टॅक्स मध्ये इन्कम टॅक्स, वेल टॅक्स, गिफ्ट टॅक्स असे वेगवेगळे टॅक्स येतात जे थेट लागतात आणि त्याच्यामुळे सहज रीतीने आपल्याला ज्याचं इन्कम अधिक आहे त्याच्यापासून अधिकाधिक वसुली करणं शक्य होतं. असो, तर आपल्याला काय दिसतंय, हा जो ग्रोथ आहे, ही जी वाढ आहे, ही केवळ एकाच अँगलने सांगते, इकॉनॉमिक अँगलने सांगते. परंतु इकॉनॉमिक अँगल हा एकच अँगल झाला, है ना. खऱ्या अर्थाने सामाजिक दृष्टिकोनातून जर आपण बघितलं तर प्रत्येक व्यक्तीच्या संपूर्ण सर्वांगीण विकासासाठी त्याचे विविध आयामांची आवश्यकता असते. केवळ एकच आयाम हा सफिशियंट नसतो. याचे एक उदाहरण घेऊया, है ना. याचे एक उदाहरण म्हणजे हरियाणा. पर कॅपिटा इन्कम जे हरियाणाचं आहे हे अत्यंत जास्त आहे भारतामध्ये. का, तर ॲग्रिकल्चर रिव्होल्युशन झालेलं आहे, ग्रीन रिव्होल्युशन झालेलं आहे, लोकांकडे भरपूर शेती आहेत आणि त्यातून त्यांनी पैसे कमवले. बरोबर आहे. आणि त्याच्यामुळे ते रिच स्टेट आहे. आता हे रिच स्टेट आहे, परंतु तिथली सोशल कंडिशन कशी आहे, है ना. तर सेक्स रेशो सर्वात अत्यंत वाईट परिस्थितीत आहे. लिंग जो गुणोत्तर आहे, लिंग गुणोत्तर म्हणजे स्त्री पुरुष याच्यामधील गुणोत्तर, तर स्त्रियांचं प्रमाण फारच कमी आहे. का कमी आहे, कारण की तिथला समाज व्यवस्था जी आहे ती अजूनही मध्ययुगीन आहे, बारबारिक कंडिशन मध्ये आहे. म्हणजेच काय, पैसा आला म्हणजे अक्कल आली असं होते का? पैसा आला म्हणजे अक्कल आली असं होत नाही. अक्कल ही वेगळी बाब, पैसा ही वेगळी बाब, पण पैसा अक्कल आणण्यासाठी मदतगार होऊ शकते. म्हणून पहिला डायमेन्शन वाढ, ग्रोथ. ओके, लक्षात आलंय? ठीक आहे. हा केवळ कोणता अँगल सांगतो, आर्थिक अँगल, आर्थिक आयाम सांगतो, बाकीचे आयाम सांगत नाही. म्हणून आपण एक संकल्पना आणली, ती म्हणजे डेव्हलपमेंट.
विकास है ना. जेव्हा आपण विकास असा शब्द वापरतो तेव्हा आपल्याला असं दिसतंय की दुसरा अँगल पण येतो. एक इकॉनॉमिक आर्थिक आणि दुसरा नॉन इकॉनॉमिक है ना, गैर आर्थिक. नॉन इकॉनॉमिक म्हणजे काय तर आपल्याला असं दिसेल त्यातला सोशल अँगल जो आहे तो पण पाहिला जातो, त्यातला कल्चरल अँगल जो आहे तो पण पाहिला जातो. मग कुठले असे डायमेन्शन म्हणजे एलिमेंट्स आहेत जे नॉन इकॉनॉमिक डायमेन्शन मध्ये येतील तर आपल्याला असं दिसतंय एज्युकेशन, शिक्षण, हेल्थ. बरोबर आहे, एज्युकेशन, शिक्षण, हेल्थ हे आपल्याला दिसतंय, आरोग्य. बरोबर आहे, राईट. म्हणजेच काय इथे इन्कम सोबत त्यांच्या मिळकती सोबतच शिक्षण आणि आरोग्य हे जर असेल तर आपण त्याला विकास म्हणू शकतो. म्हणजे विकास मध्ये दोन डायमेन्शन आले, इकॉनॉमिक आणि नॉन इकॉनॉमिक. म्हणजे हा काय झाला, 2 डायमेन्शनल झाला, 2 डायमेन्शन्स आले. परंतु डेव्हलपमेंट जर आपण म्हटलं तर याच्यामध्ये आपल्याला कन्फर्म होत नाही की आता विकास आहे पुढे विकास होईल की नाही. बरोबर आहे, आता अभ्यास होते पुढे होईल की नाही है ना. आज बसले 12 तास मस्त अभ्यास केला, दुसऱ्या दिवशी आज 12 तास बसत असेल तर दुसऱ्या दिवशी त्याने 12 तासच बसलं पाहिजे, किंबहुना 12, 13, 14 असं जर होत असेल तर काहीतरी अर्थ आहे. अदरवाईज तो विकास कसा होईल, खुंटेल. आणि विकास जर खुंटला तर मग मात्र त्याचे काय राहणार नाही, शाश्वती राहणार नाही. आणि म्हणून तिसरा डायमेन्शन जो आहे तो आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंट. सॉरी, तिसरा कॉन्सेप्ट जो आहे तो आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंट. ओके, कुठला आहे, सस्टेनेबल, शाश्वत विकास. मग विकास आणि शाश्वत विकास यामध्ये काय फरक आहे तर विकास हा निश्चित सांगत नाही की आता जी परिस्थिती आहे ती भविष्यात राहील का, आता जी परिस्थिती आहे ती भविष्यात राहील का हे निश्चित सांगत नाही. परंतु सस्टेनेबल डेव्हलपमेंट सांगतोय की आता जी परिस्थिती आहे तीच भविष्यात राहणार. प्रेझेंट अँड फ्युचर जनरेशन म्हणजेच डेव्हलपमेंट इन अ जनरेशनल कॉन्टेक्स्ट. डेव्हलपमेंट कसं आहे, जनरेशनल कॉन्टेक्स्ट. ओके, म्हणजे एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत, दुसऱ्या पिढीपासून तिसऱ्या पिढीपर्यंत, म्हणजे पिढ्या दर पिढ्या निरंतर जर विकास असेल तर त्याला आपण सस्टेनेबल विकास म्हणू. म्हणजेच काय तर हा एक डायमेन्शन आला जनरेशनचा, आणि आधीचे डेव्हलपमेंटचे डायमेन्शन 2 आले. म्हणजे इथे किती झाले, 3 डायमेन्शन झाले. परंतु जेव्हा आपण आत्ता आणि भविष्यातली पिढी असा शब्द वापरतो तर हा शब्द आपण एक वेगळ्या डायमेन्शन मध्ये वापरतो, तो म्हणजे एन्व्हायरमेंट, पर्यावरणीय दृष्टिकोनातून वापरतो. कुठल्या दृष्टिकोनातून वापरतो, पर्यावरणीय दृष्टिकोन. कारण की पर्यावरण टिकलं असेल तर ही आपली धरती जी आहे, पृथ्वी जी आहे, आपली जननी जी आहे ती टिकेल, आणि ती टिकेल तर आपण टिकू. ते मेली तर आपण मरू, माय मेली का पुट्ट मेलं. सिंपल कॉन्सेप्ट आहे. आणि म्हणून तिसरा जो आयाम आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे तो म्हणजे काय, एन्व्हायरमेंट. आता आपल्याला काय दिसतंय, कशी सस्टेनेबिलिटी आहे तर आपल्याला दिसेल याच्यामध्ये सस्टेनेबिलिटी म्हणजे शाश्वतपणा. हा इकॉनॉमिक शाश्वतपणा म्हणजे जीडीपी उत्तरोत्तर ग्रो झाली पाहिजे है ना, जीडीपी उत्तरोत्तर ग्रो झाली पाहिजे. नॉन इकॉनॉमिक म्हणजे एज्युकेशन आणि हेल्थ एकदम उत्तरोत्तर विकसित झालं पाहिजे. आज जर आपण म्हणत असू की प्राथमिक शिक्षणाचं जे पेनेट्रेशन म्हणजे शिरकाव जो आहे
तो आपण जर म्हणत असू 90% वर आहे, तर उद्या आपली अशी परिस्थिती असली पाहिजे की सेकंडरी एज्युकेशनचा शिरकाव हा 90% वर असला पाहिजे. नंतर आपण असं ऐकलं पाहिजे की हायर सेकंडरी याचा शिरकाव 90च्या, अशी परिस्थिती आली पाहिजे की भारतातले सगळेच पोट्टे ग्रॅज्युएट आहे की नाही. म्हणजे उत्तरोत्तर एज्युकेशनल डेव्हलपमेंट, हेल्थ डेव्हलपमेंट, म्हणजे आता सगळे सुकडे असतील असे तर उद्या असे झाले पाहिजे है ना. मग 2-3 ॲप आल्या पाहिजे, जिथं तिथं जिम राहिल्या पाहिजे, जिम मारून मारून पोट्टे, म्हणजे विचार नका, ऑलिम्पिक मधले सगळे मेडल भारताने आणले पाहिजे, कुस्ती खेळतात तर भारतातलेच, असं झालं पाहिजे. म्हणजे हेल्थ है ना. आज माहीत होते 40-50 हे वर्ष आयुर्मान आहे आपलं ॲव्हरेज, उद्या दिसलं पाहिजे 60, मग दिसलं पाहिजे 70. जपानचं किती आहे? 80 है ना. तर आपलं 60-70 तर दिसलं पाहिजे. म्हणजे हे जे आहे असं म्हणजे असं निरंतर जेव्हा वर 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 जात राहील, उत्तरोत्तर वर जात राहील, पिढ्याने पिढ्या वर जात राहील. तसं आता आपल्याला दिसते, नागपुरात जर पाहिलं तर आपल्याला दिसतं सेमिनरी हिलच आहे, ग्रीन जपानीज गार्डन, पोट्ट्यांना माहित आहे है ना, बरोबर आहे. मग तिकडे फुटाळा तलाव, फुटाळा तलावच्या बाजूचं बॉटनिकल गार्डन, तिकडचं खिंडसी, मग एवढे झाडं दिसतात. जागाच नाही उरली आहे, साला जिथं जाऊ तिथं पोट्टे पोट्टेच नाही का. मग पोट्टे नवीन जागा शोधतात, तर नवीन जागा शोधायला गरज नाही पाहिजे, घराच्या बाजूला झाडं है ना, मायबापाला दिसेच नाही पोट्ट, बरोबर आहे. असे जर झाडं वाढत गेले तर एन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी, बरोबर आहे, ही जी एलिमेंट आहे ते उत्तरोत्तर जेव्हा होते तेव्हा आपण त्याला काय म्हणतो? सस्टेनेबल डेव्हलपमेंट. आलं लक्षात. आता असं म्हणल्यावर आता काही उरलं का? आता काही उरलं नाही. मग उरलं नाही तरी इन्क्लुसिव्ह डेव्हलपमेंट का आलं? ग्रोथ मध्ये अडचण होती, पैसा येते म्हणजे सुबत्ता येते, पैसा येते म्हणजे लोकांचं कल्याण होते, हे गणित जुळत नाही, ट्रिकल डाऊन थेअरी फेल. डेव्हलपमेंट जेव्हा विकास म्हणतो आपण, विकास म्हटल्यावर खऱ्या अर्थाने कोणाचा विकास झाला, किती वेळ विकास होईल, टिकेल की नाही टिकेल, प्रश्नचिन्ह. म्हणून आला कॉन्सेप्ट सस्टेनेबल डेव्हलपमेंट. आता सस्टेनेबल डेव्हलपमेंट मध्ये तर सगळंच आलं, इकॉनॉमी आली है ना, सोशलही आला अँगल, बरोबर आहे, एन्व्हायरमेंट आला. आता उरलं काय? तर आता उरला व्हेस्टेड इंटरेस्ट. लोक प्रत्येक शब्दाचा छल करतात है ना. शब्द छल हे माणसाची बेसिक वृत्ती आहे है ना. धच्या मा करायच्या आणि माच्या ध करायच्या है ना, आपली सवय आहे. आणि ह्या सवयीचा गैरफायदा जे काही वेस्टेड इंटरेस्ट असतात ते घेतात, आणि सेम असाच वेस्टेड इंटरेस्ट विकसित झाला. आणि म्हणून आपल्याला दिसतंय नवीन संकल्पना उदयास आली. शाश्वत विकासाचा काय प्रॉब्लेम आला? तर शाश्वत विकास म्हणताना इन जनरल वेस्टेड इंटरेस्ट आणि फोकस केला की अरे बापू तू म्हणतस ट्रम्भाऊ, आपला ट्रम्भाऊ नाही का, का म्हणते ट्रम्भाऊ है ना. ट्रम्भाऊ म्हणते बाई बापू मी माया इंडस्ट्री बंद करीन तर माये लोक उपाशी मरतील, माया लोक उपाशी मरतील तर माया देश बर्बाद होईल, माया देश बर्बाद होईल तर मी काय कंपन्या बंद करू शकतो नाही, मी काय कोयतो प्रोटोकॉल मानत नाही, खड्ड्यात गेला म्हणते है ना. मला काय पाहिजे म्हणते, माया लोक टिकले पाहिजे है ना. आणि टिकासाठी ट्रम्भाऊ कशाचा आधार घेते? इकॉनॉमिक इंडिकेटरचा आधार घेते. आणि म्हणून सस्टेनेबल डेव्हलपमेंट मध्ये 2 वाद निर्माण झाले. आणि 2 वाद म्हणजे कुठलं? वीक सस्टेनेबल डेव्हलपमेंट आणि स्ट्रॉंग सस्टेनेबल डेव्हलपमेंट. कमजोर शाश्वत विकास संकल्पना आणि एकदम मजबूत शाश्वत विकास संकल्पना. आणि मग ह्या 2 जे पॅरामीटर तयार झाले आणि वेस्टेड इंटरेस्ट वाल्यांनी कुठं फोकस केला? डेव्हलप कंट्रीने वीक सस्टेनेबल डेव्हलपमेंट. आणि ते म्हणायला लागले वीक सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे काय? द डेव्हलपमेंट विच इज टू बी फोकस फर्स्ट ऑन अ ग्रोथ. कशावर फोकस असला पाहिजे? आणि आर्थिक वृद्धीवर फोकस असला
असला पाहिजे आणि आर्थिक वृद्धीवर फोकस करायचा आहे तर कसा होईल? मार्केट डिक्टेटेड. मार्केट ठरवत. कारण मार्केटला जर खुलं ठेवलं तुम्ही तर मार्केट पडते, कॉम्पिटिशन होते, कॉम्पिटिशन झाली का धंदे वाढते, धंदे वाढले का रोजगार वाढते, रोजगार वाढला का पैसा येते, पैसा आला का सुबत्ता येते. अब हाच फॉर्म्युला होता तर हा फॉर्म्युला तर ग्रोथ मध्ये बी होता. पहा केवढा मोठा गेम आहे ना गेम. म्हणजे काय केलं, सस्टेनेबल डेव्हलपमेंटने ग्रोथशी जोडून दिलं. ग्रोथ फर्स्ट, डेव्हलपमेंट लॅटर, असा जे शब्दछल झाला आणि अशा शब्दछलामध्ये मग अडचण आली आणि मग गडबड झाली. बरोबर आहे. म्हणजे त्यांचं म्हणणं असं होतं पर कॅपिटा इन्कम वाढला तर सुबत्ता येईलच आणि मार्केटला जर ओपन ठेवला तर सर्व्हिसेस वाढतील, चॉईस वाढल, चॉईस वाढला की मग टेन्शन नाही आहे, है ना. मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे, तुम्ही पैसे कमवा आणि त्यांच्या खिशात घाला, है ना. तिथं सर्दी खोकला झाला तरी 1 लाख रुपये बिल. असं जे गणित आहे तर सिंपल फॉर्म्युला काय म्हणते, विक सस्टेनेबल डेव्हलपमेंट. अबे ते 1 लाख रुपये लागते तर कमवा ना 1 लाख रुपये, है ना. तर कमवासाठी आम्ही देतो ना, संध्या उपलब्ध करून देतो ना. संध्या नाही, संध्या उपलब्ध नाही, अपॉर्च्युनिटी. हा मराठीत वापरला तर तुम्ही भलतीच संध्या समजता, है ना. तर अपॉर्च्युनिटी उपलब्ध करून देतो. म्हणजे आम्हाला कंपन्या लावू द्या, कंपन्या नोकरी देतो, पगार वाढवतो, पगार वाढले की त्यांच्या खिशात भरा. आपण कोणाच्या खिशात चालले, बिलियनियर. इनइक्वॅलिटी वाढेल ना, सस्टेनेबल होईल का. आणि हे एन्व्हायरमेंट कोयतो प्रोटोकॉल खड्ड्यात गेला. बरोबर आहे. हा जो गणित आहे, हा गणित, हा शब्दछल जो आहे तो सस्टेनेबल डेव्हलपमेंट मध्ये झाला आणि म्हणून त्याला स्ट्रॉंग बनवण्यासाठी बघा सस्टेनेबल डेव्हलपमेंटला सप्लाय नाही केलं. सस्टेनेबल डेव्हलपमेंट इज अ एंड, हाच फायनल मीन्स आहे. भारतीय म्हणजे आपल्या मानवीय वंशाला आणि ह्या जीवसृष्टीला खऱ्या अर्थाने शाश्वत ठेवायचं असेल तर सस्टेनेबल डेव्हलपमेंटच आहे. पण या सस्टेनेबल डेव्हलपमेंट कॉन्सेप्टला स्ट्रॉंग बनवण्यासाठी, मजबूत करण्यासाठी, त्याची पकड मजबूत करण्यासाठी म्हणून एक नवीन डायमेन्शन आलं, ते म्हणजे इन्क्लुसिव्ह डेव्हलपमेंट. लक्षात आलंय है ना. इन्क्लुसिव्ह डेव्हलपमेंटची व्याख्या छोटीशीच आहे, बरोबर आहे, पण समजावून एवढं सांगावं लागत आहे. ठीक आहे. इन्क्लुसिव्ह डेव्हलपमेंट. मग इन्क्लुसिव्ह डेव्हलपमेंट मध्ये काय है ना. तर आता पहिल्यांदा जे मी सांगितलं है ना, इनइक्वॅलिटी झाली तर अडचण येते, बरोबर आहे. इनइक्वॅलिटी झाली तर अडचण येते, बरोबर आहे. मग कसं अडचण येते तर आपण समजून घेऊया. एक, आता जर खऱ्या अर्थाने डेव्हलपमेंट करायचं असेल, विकास करायचा असेल तर विकासाचे आपण बघितलेले आहेत है ना 2 डायमेन्शन. आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट करायचं असेल तर 3 डायमेन्शन. परंतु असं करताना व्हॉट अबाउट द स्टेक होल्डर्स, जे प्रत्यक्षात या बाबीशी निगडीत आहेत त्यांचं काय. हू विल बी most affected by any changes in these 3 dimensions. ह्या तिन्ही आयामांना जर काही गडबड झाली तर कोणावर सर्वात अधिक परिणाम पडतो तर आपण समजून घेऊया. जर सपोज टू बी पूर आला, सर्वच वाहून गेलं, आता बँक खात्याशिवाय काहीच उरलं नाही तर पैसे काढूनच जगायचं आहे, तर कोण काढू शकतो, किती काढू शकतो. तर आपल्याला असं दिसत रिच अधिकाधिक बेनिफिट घेऊ शकतो, गरीब बेनिफिट घेऊ शकत नाही, बरोबर आहे, राईट. हा जो कॉन्सेप्ट आहे, हा कॉन्सेप्ट भारतामध्ये 1952ला जे फॉर्ड फाउंडेशननी, अमेरिकेच्या फॉर्ड फाउंडेशननी प्लॅन दिले होते, त्या प्लॅनचं इव्होल्युशन करताना है ना, ॲनालिसिस करताना, त्या प्लॅनचं इव्हॅल्युएशन जे आहे ॲनालिसिस करताना है ना, बलवंतराय मेहता कमिटीने सांगायचा प्रयत्न केला.
मीन बाय द डेव्हलप. ओके, आपल्याकडे 2 प्लॅन होते. एक एक्सटेन्शन प्रोग्राम. एक्सटेन्शन प्रोग्राम म्हणजे कृषीचं लॅबमध्ये जे काही टेक्नॉलॉजी डेव्हलप झाली असेल ते ग्रामीण भागात शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायची, लॅब टू लँड. आणि दुसरं जे होतं ते कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम, म्हणजे ग्रामीण भागातील समुदायाचा सर्वांगीण विकास करणे. पण काय लक्षात आलं, विकास होत नाही आहे. विकास भलत्याच्याच होते, रईस रईस होते, गरीब गरीब होते. मग काय लक्षात आलं, तर गावचा जो पाटील आहे त्याचं बँकवाल्याशी नेक्सस. गावचा पाटील, आता गावचा पाटील जो आहे तो अप्पर कास्टचा, म्हणजे सोशल तो पॉवर झाला, सामाजिक दृष्ट्या पॉवरफुल झाला. पाटलाकडे पैसा जास्त, कारण शेत जमीन जास्त, म्हणून इकॉनॉमिकली तो स्ट्रॉंग झाला. आता तो इकॉनॉमिकली आणि सोशली स्ट्रॉंग असल्यामुळे त्याची लिंक आहे गावाच्या बाहेर. पाटलाचं पोट्ट ऑफिसर झालं, बरोबर आहे. म्हणून पाटील आपल्या पोट्ट्याला सांगते ऑफिसरले, अबे इथला बँक मॅनेजर आला म्हणते, त्यातून लोन मला मागून दे, जमवून दे. पोट्ट म्हणते, बापू म्हणते लोन गरीबासाठी, अबे तर मी बी गरीब आहो, जमवून दे म्हणते. मग रईसाले गरीब करून लोन जमलं. नेक्सस पाटलाचं, बँक मॅनेजरचं आणि ऑफिसरचं नेक्सस. आणि नेक्सस होऊन बँका लुटून झाल्या आणि रईस रईस झाला आणि गरीब गरीब झाला. मग लक्षात आलं का रे चुकतं. आणि म्हणून मग आपण बघतो पंचायत राज सिस्टीम हा नवीन कॉन्सेप्ट निर्माण झाला. हा कॉन्सेप्ट जो आहे पंचायत राज सिस्टीम काय सांगतोय, तर हा कॉन्सेप्ट डेव्हलपमेंटचा एक नवीन डायमेन्शन सांगतं, ते म्हणजे पार्टिसिपेशन, सहभाग. पार्टिसिपेशन, सहभाग. मग सहभाग कुठे, तर सहभाग हा 2 पातळीवर. पहिलं हा आहे डिसिजन मेकिंग, निर्णय घेणे. योजना बनवायची असेल तर माझ्यासाठी योजना बनवत आहे, गरीब म्हणते, अबे माझ्यासाठी, तूच तर म्हणते ना घरकुल योजना, तर माझ्यासाठी होय ना, तर मला माहित होत्या घरकुल योजना काय राहते, है ना. मला परवडन का नाही परवडत, है ना. तू म्हणतात 1 लाख द्यायचा, 1.5 लाख द्यायचा, पण त्यात घर होतं का नाही होतं, मला तर विचार तू, है ना. हा जो कॉन्सेप्ट आहे हा डिसिजन मेकिंग मध्ये सहभाग, निर्णयामध्ये म्हणजे पॉलिसी मेकिंग मध्ये सहभाग. जेव्हा जेव्हा योजना बनतील तेव्हा तेव्हा जे स्टेक होल्डर्स आहे, स्टेक होल्डर्स म्हणजे ज्यांना तो लाभ मिळणार आहे, त्यांचा त्या निर्णयामध्ये सहभाग असला पाहिजे, अशी सिस्टीम असली पाहिजे. आणि दुसरं पार्टिसिपेशन इन आउटकम, जे काही त्यातून निष्पन्न होईल इकॉनॉमिक ग्रोथ मधून, डेव्हलपमेंट मधून, त्या आउटकम जे काही प्राप्त होईल त्या प्राप्तीमध्ये सहभाग. सहभाग कसा, शेअरिंग, समभागामध्ये शेअरिंग ॲट इक्वॅलिटरियन लेवल, समतेच्या तत्वावर त्याची शेअरिंग होईल. वैभवनं बरोबर मस्त शब्द सांगितला, पॅट्रिआर्की, है ना. वैभव छान हरियाणाच्या कॉन्टेक्स्ट मध्ये सांगितला तो, है ना. हरियाणाच्या कॉन्टेक्स्ट मध्ये आहे ना, यस यस, व्हेरी गुड, फार सुंदर. बघा लक्षात घ्या मित्रांनो, म्हणजे खैर काही जणांना इंग्रजी येत असेल, काही जणांना मराठी येत असेल, कुठलीही भाषा आहे, काही हरकत नाही, परंतु त्या भाषेमधले कीवर्ड्स आपल्याकडे ठेवायचे पर्टिक्युलर. कारण तुम्हाला प्रिलिम मध्ये जे प्रश्न किंवा मेन्स मध्ये जिथे ऑब्जेक्टिव्ह असतात तिथे तुम्हाला काही एलॅबोरेटरी करून देणार नाही, तर कीवर्ड्स देतात आन्सर मध्ये, आणि तो कीवर्ड आपल्याला माहित झाला की आपल्याला आन्सर येणार, है ना. त्याच्या अवतीभोवती सगळं जे काही असतं अनालिटिकल एलिमेंट ते सर्व अवतीभोवती असतं. त्यामुळे कीवर्डवर फोकस, फार छान शब्द म्हणजे त्यांनी लिहिलेला मी बघितलंय, फारच छान. ओके, तर बघा आपल्याला असं दिसतंय इथे की पार्टिसिपेशन कशात होत आहे, निर्णय घेण्यामध्ये आणि त्याच्या आउटकम मध्ये. म्हणजे हा कोणता वेगळा डायमेन्शन झाला, पहिला इकॉनॉमिक, नॉन इकॉनॉमिक, एन्व्हायरमेंटल, आणि हा चौथा काय दिसतोय, पार्टिसिपेटिव्ह. याला म्हणतात रिलेशनल पर्स्पेक्टिव्ह, है ना. समुदायामधील संबंध जो आहे त्या संबंधांचा आयाम, संबंध कसे आहे, तर आपल्याला काय दिसते, है ना. पॉलिटिशियनला आपण काय म्हणतो, जनसेवक. कोण आहे पॉलिटिशियन, जनसेवक. कोण हात जोडते, जन. कोणाले, जनसेवकात. चुकलं ना घरी, है ना. मग
केव्हा हात जोडते? 5 वर्षातून एकदा. 5 वर्षातून एकदा हात जोडला का आपण झुकून जातो, त्यांना हात जोडलं म्हणून लोटून जातो, म्हणून तो आपल्या चालते मस्तपैकी, कुदरते आपल्याला मस्त है ना, खुनते मस्त असा टप्प टप्प, बिलकुल बरोबर आहे. मग 5 वर्ष आपण मस्त लाता खातो, आपण हात जोडत राहणार, मारू नको बाबा, मारू नको बाबा, म्हणजे मरा चालेल, मग मरा मरा असं करते ना, बरोबर आहे. मी लुटतो तुम्हाला. हा जो एलिमेंट आहे, हा एलिमेंट चुकतोय. पार्टिसिपेशन मध्ये तो काय म्हणतोय? संबंध कसे असले पाहिजे? स्टेक होल्डर हा पॉवरफुल असला पाहिजे आणि जो सेवक आहे तो झुकत माप घेणारा असला पाहिजे. त्याने म्हणायला पाहिजे सांग रे बाबा, बरोबर आहे. हा कॉन्टेक्स्ट मध्ये हा जो डायमेन्शन आहे हा ऍड झाला आणि हा जो ऍड झाला दॅट इज मीन बाय इन्क्लुझिव्ह. समावेशक. समावेशक म्हणजे काय? सहभागाच्या तत्वावर त्याचा समावेश करणे. कशामध्ये? हा संपूर्ण आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, वातावरणीय, पर्यावरणीय विकासामध्ये जेव्हा निर्णय घेणार त्या निर्णयामध्ये आणि याच्यापासून जी उत्पन्न होणार, जे प्रोडक्ट तयार होणार, जे काही लाभ मिळणार त्या लाभामध्ये समभाग, इक्विटी शेअर होल्डिंग असं जेव्हा असेल दॅट इज कॉल्ड ॲज अ इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट. म्हणजे इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट हा कसा दिसतोय? ऑल डायमेन्शनल. कसा दिसतोय? ऑल डायमेन्शनल. मग इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट हा ऑल डायमेन्शनल दिसतोय तरी सुद्धा एक फुसक्या बॉम्ब आहे है ना याच इन्क्लुझिव्हच्या कॉन्टेक्स्ट मध्ये. तो म्हणजे कोणता? इन्क्लुझिव्ह ग्रोथ. आपल्या भारतात नाही का चालू आहे? नो फ्री अकाउंट, नो फ्री अकाउंट है ना, खातं उघडा, जनधन योजना खातं उघडा, बरोबर आहे. म्हणजे काय? फायनान्शियल इन्क्लुजन असा आपण शब्द ऐकलेला आहे. काय आहे फायनान्शियल? तर प्रत्येकाचं खातं असलं पाहिजे, बँक खातं, आणि प्रत्येकापर्यंत बँक पोहोचली पाहिजे. काय फायदा आहे? काय फायदा आहे? खूप महत्वाचा फायदा आहे, अत्यंत महत्वाचा. फुसक्या बॉम्ब म्हणला मी, पण त्याचा फायदा आहे. ओके, महत्वाचं काय आहे की जोपर्यंत माझं बँक अकाउंट राहणार नाही तोपर्यंत मला बचतीची सवय लागणार नाही. तुम्ही म्हणा गरीब कसा बचत करेल? खायलाच नाही राहत. तर हा बिहेवियरल पॅटर्न आहे, व्यक्तीचा स्वभाव आहे. व्यक्तीला जपवून ठेवण्याकरिता जर काही उपलब्धता नसेल तर माणूस खर्चच करत राहणार. जेव्हा कुठे फाउंडेशन राहील, काही आधार राहील तर मग मात्र त्याचं सेव्हिंग हळूहळू होत जाईल. म्हणून शासनाने, भारताने प्रथमतः कुठलं इन्क्लुजन घेतलंय? फायनान्शियल इन्क्लुजन. फायनान्शियल इन्क्लुजन कॅन बी प्रायोराइज, कॅन बी अ फर्स्ट स्टेप. पहिली प्रथम पायरी आहे जी कुठपर्यंत जाणार आहे? इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट मध्ये. आणि म्हणून आता जागतिक स्तरावर सध्या कुठला कॉन्सेप्ट विकसित आहे? इन्क्लुझिव्ह ग्रोथ. इन्क्लुझिव्ह ग्रोथ मग वर्ल्ड बँकेने सांगितली, UNDP ने सांगितली, आशियन डेव्हलपमेंट बँकने सांगितली. काय आहे इन्क्लुझिव्ह ग्रोथ आपण समजून घेऊया आणि मग इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंटच्या कॉन्टेक्स्ट मध्ये एक ब्रीफ बघून घेऊया. ओके, इन्क्लुझिव्ह ग्रोथ म्हणजे काय? ओके, ते इन्क्लुझिव्ह ग्रोथ म्हणजे जी काही इकॉनॉमिक ग्रोथ आहे ती इकॉनॉमिक ग्रोथ मध्ये नॉन इकॉनॉमिक बेनिफिट जे आहे, इकॉनॉमिक ग्रोथ आर्थिक वृद्धीमध्ये जे गैर आर्थिक फायदे आहेत, हे फायदे मिळताना पार्टिसिपेशन असलं पाहिजे. तुम्हाला नाही ना ते सारखंच, बरोबर आहे, ते सारखंच नाही. आता याच्यामध्ये शब्द आहे ग्रोथ. म्हणजेच काय? हा केवळ फायनान्शियल डायमेन्शनला फोकस करतो, वित्तीय बाबीला फोकस करतो, पण गैर वित्तीय बाबींपर्यंत आउटकम पुरवायचं असा शब्द वापरतो. म्हणजेच काय? हा इकॉनॉमिक प्रोसेस याला प्राधान्य देतो, आर्थिक प्रक्रियेला प्राधान्य देतो आणि गैर आर्थिक जे आउटकम आहे ते मिळायचं आहे त्या कॉन्टेक्स्ट मध्ये बघतो.
अशा प्रकारची जी प्रोसेस आणि आउटकम ह्या कॉन्टेक्स्ट मध्ये ब्रॉड बेस ग्रोथ है ना, ही संकल्पना जी आहे ही संकल्पना वर्ल्ड बँकने आणली आणि UNDPने याच्या परे जाऊन ब्रॉड बेस ग्रोथच्या सोबतच सहभागाच्या तत्वानुसार फायद्यामध्येही सहभाग कसा राहील, डिस्ट्रीब्युशन कसं राहील याच्यावर फोकस म्हणजे इन्क्लुझिव्ह ग्रोथ. परंतु जेव्हा सहभाग हा समान पातळीवर राहून डेव्हलपमेंट, सस्टेनेबल डेव्हलपमेंट, शाश्वत विकास हे उद्दिष्ट सफल करतं. इथे ते शाश्वत विकास नाही आहे. शाश्वत विकासातला डायमेन्शन महत्वाचा, शाश्वत विकासामधला एक महत्वाचा डायमेन्शन जो बाकीकडे येत नाही तो कुठला आहे? शाश्वत विकासामधला बाकीचा एकदम वेगळा डायमेन्शन जो बाकी याच्यात येत नाही, विकासातही येत नाही, ग्रोथमध्ये येत नाही, इन्क्लुझिव्ह ग्रोथमध्ये येत नाही. असा शाश्वत विकासाचा डायमेन्शन कुठला? एक्झॅक्टली वैभव, करेक्ट. एन्व्हायरमेंट, पर्यावरणीय, हा येत नाही. आता हा राहील तर पुढचं काहीतरी अदरवाईज गडबड. हा इन्क्लुझिव्ह ग्रोथ मध्ये येत नाही, तो इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट मध्ये येतो. म्हणजे सहभाग असा स्टेक होल्डरचा ज्याच्यावर वातावरणाचा परिणाम पडणार आहे. म्हणजे जर मी एखादा डॅम बनवला आणि डॅमच्या खालची जमीन, शेत जमीन आणि इतर जमीन आणि आदिवासींच्या जमिनी जर बुडीत याच्यात जात असतील, पाण्यात जलप्राय होत असतील, तर आधी मला त्यांना विचारावं लागेल, त्यांना समजून सांगावं लागेल आणि त्यांना ज्या ज्या वातावरणीय फायदे तिथे असताना, जे जे सामाजिक सांस्कृतिक फायदे, जे जे त्यांचं संघटनात्मक फायदे तिथे असताना उपलब्ध होतात, तेच फायदे जर इतर ठिकाणी नेता येईल तर उपलब्ध करून देता येईल का हे पाहायचं आहे. जर हे बघितलं नाही आणि ते पुरवलं नाही तर हे इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट नो आहे, हे डेव्हलपमेंट. भारतामध्ये जेवढे काही डॅम बनलेले आहेत, ह्या डॅममुळे एक प्रकारचं विस्थापन झालेलं आहे. कुठलं विस्थापन झालंय? है ना, जबरदस्तीचं विस्थापन, फोर्स्ड मायग्रेशन. आणि फोर्स्ड मायग्रेशन हे केवळ आर्थिक दृष्ट्या त्यांचं अप्रूटनेस किंवा त्यांना बर्बाद करत नाही, तर त्यांना सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या सुद्धा बर्बाद करतं. कारण की आमची इकॉनॉमी जी आहे ही इकॉनॉमी कधीही इंडिपेंडंट राहत नाही, ही परस्परावलंबी आहे, इंटरडिपेंडंट आहे. ती सामाजिक परिस्थिती आणि सांस्कृतिक परिस्थितीच्या शी निगडीत असते. त्याच आधारावर अर्थव्यवस्था विकसित होते आणि त्याच्यामुळे जर जिथे ते राहतात तिथे त्यांची संस्कृती खुल्ली फुलली राहते, तिथे ती समाज व्यवस्था खुल्ली फुलली राहते. दुसऱ्या समाज व्यवस्थेमध्ये गेल्यावर अडचणी येतात. इतकं सहज रीतीने सोपं नाही आहे स्वतःच्या अस्तित्वासहित दुसऱ्यांसोबत राहणे, है ना. आणि त्याच्यामुळे इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट हा अत्यंत महत्वाचा भाग होऊन जातो. ओके, ठीक आहे. मग आता हा जो एलिमेंट आहे त्याला आपण सोप्या भाषेमध्ये समजावून कन्क्लूड करायचा प्रयत्न करूया. ओके, सोप्या भाषेमध्ये समजू. ओके, एक सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल आणि मिलेनियम डेव्हलपमेंट गोल या कॉन्टेक्स्टमध्ये युनायटेड नेशन जनरल असेंब्लीने एक्सेप्ट केलेले आहे. आणि ह्या कॉन्टेक्स्टमध्ये इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट बघताना एक सुंदर संकल्पना मांडली, ती म्हणजे नो वन लेफ्ट बिहाइंड. कुठली संकल्पना मांडली? कोणीही मागे सुटणार नाही, कोणीही मागे सुटणार. 2016च्या जे आहे रिपोर्ट त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे,
कोणीही मागे सुटणार नाही. खूप सुंदर संकल्पना आहे. इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट याच्यामध्ये इन्व्हॉल्व झाले. कोणीही मागे सुटणार नाही म्हणजेच काय की इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट इज इनव्हेरिएबली proportionate to equalitarian development. समावेशक विकास हा नेहमी समतावादी विकासच असेल. परंतु सस्टेनेबल डेव्हलपमेंट or development may not be equalitarian development. सस्टेनेबल डेव्हलपमेंट हा जरुरी नाही आहे, कारण की यातील जे होयरे जे आहेत ते नायरेंच्या बळावर काय फायदा घेऊ शकतात. कारण की इथे महत्वाचं काय आहे, जे डिस्ट्रीब्युशन आहे, वितरण आहे, ते वितरण समसमान असेल का हे निश्चित सांगत नाही. ही वितरणाची समता निश्चितपणे सांगण्यासाठी इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंटची आवश्यकता आहे. इज दॅट क्लिअर? लक्षात आलं? एक सिंपल याच्यामध्ये एकदम सिंपल फॉर्म मध्ये ग्रोथ टू इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट जर बघितलं आपण तर आपल्याला एक सिंपल फॉर्म मध्ये दिसतं है ना. एक शब्द येतो, माय बोंबलते, घोडमा झाला. घोडमा झाला म्हणला तर ग्रोथ. ग्रोथ म्हणजे ताडासारखा वाढला म्हणते नुसता ग्रोथ है ना, आडवा तिडवा ग्रोथ है ना. दुसरा याला नवीन डायमेन्शन डेव्हलपमेंटचा है ना, वाढला आणि अक्कल बी आली. घोडमा बी झाला है ना, माय म्हणते महापोट्ट घोडमा बी झाला आणि अक्कल बी आली. याचे दोनाचे चार करावं म्हणते. अक्कल आली डेव्हलपमेंट है ना. आता अक्कल आली आणि नुसती अक्कल स्वतःपाशी ठेवली तर काही कामाच्या नाही है ना. माय म्हणते महापोट्ट लई अक्कल वाटते, मी जसं वाटत आहो माय बी माय म्हणते अशी, महापोट्ट लई अक्कल वाटते म्हणते, याले त्याले वाटतच राहते म्हणते. तर अक्कल दिली सस्टेनेबल डेव्हलपमेंट है ना. पण अक्कल देताना काही हाताशी ठेवलं तर गडबड झाली खिशामध्ये है ना. तर अक्कल ज्याला पाहिजे त्याला दिली. तुम्ही पाहिजे ना तुम्हाला है ना, तर तुम्ही बोलते चालते तर तुम्हाला अक्कल देता. मी रस्त्यावर देताव का नाही ना. ज्याची जशी अक्कल पाहिजे तशी दिली आणि त्याचं बी भलं केलं. कसं की तोही घोडमा झाला ना, त्यालाही अक्कल आली, त्याचंही भलं झालं. म्हणजे माय बी भलं झालं ना, त्याचं बी भलं झालं, सर्वांचं भलं झालं. भवतु सब्ब मंगल म्हणजेच इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट है ना. सर्वांचं कल्याण हो. ह्या सर्वांच्या वेलबिंग मध्येच इन्क्लुझिव्ह. बघा कुठली फिलॉसॉफी आहे है ना. हजारो वर्षापूर्वी ह्या जगाला बुद्धाने ही फिलॉसॉफी दिली होती. आम्ही आता त्याचा कॉन्सेप्ट काढत बसलो है ना. तीच काढत बसलो ना, घोडमे झालो पण ते जुनं वालं विसरून गेलो है ना. सो इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट इज नथिंग बट द इक्वॅलिटरियन पार्टिसिपेटिव्ह समतावादी सहभागी है ना आणि समान तत्वावर जो काही विकास होईल त्या विकासालाच आपण समावेशक विकास किंवा सर्वसमावेशक विकास असं म्हणतो. इज दॅट क्लिअर? म्हणजेच समावेशक विकासामध्ये आर्थिक आयाम, गैर आर्थिक आयाम, पर्यावरणीय आयाम आणि संबंधांचा आयाम म्हणजे रिलेशनल पर्स्पेक्टिव्ह हे चार आयाम येतात. म्हणूनच इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट इज गिव्हिंग अ स्ट्रेंथ टू द सस्टेनेबल डेव्हलपमेंट. सहभागी विकास जो आहे तो शाश्वत विकासाला खऱ्या अर्थाने मजबूत करतो है ना. आणि ह्या कॉन्टेक्स्टमध्ये आपण HDI पण पाहायचा आहे, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स. ह्याच कॉन्टेक्स्टमध्ये आपल्याला मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स पाहायचे आहे. ह्याच कॉन्टेक्स्टमध्ये आपल्याला 2030चा अजेंडा फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट पाहायचा आहे. ह्याच कॉन्टेक्स्टमध्ये भारतातला ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स पाहायचा आहे आणि बघायचं आहे की इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंटमध्ये HDI पूर्ण आहे की नाही, मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स बरोबर आहेत की नाही
है ना, ह्या अशा प्रकारचे प्रश्न राहण्याची शक्यता आहे. ओके, सो थँक्यू फ्रेंड. काही प्रश्न समजले? येस, ओके. थँक्यू मौसमी, थँक्यू.